नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7। मैं अनुराग नंदकिशोर शिंदे। तो चलिए बढ़ते आज की कुछ खास खबरों की ओर। भारत निर्वाचन आयोग की निष्पक्षता फिर एक बार सवालों के घेरे में। एनसीपी शरद पवार गुट के वरिष्ठ नेता डॉक्टर जितेंद्र आव्हाड ने आज नागपुर के प्रेस क्लब में एक प्रेस कॉन्फ्रेंस कर आयोग पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा, चुनाव आयोग की कार्यप्रणाली पक्षपातपूर्ण हो गई है और वोटर लिस्ट में जानबूझकर गड़बड़ियां की जा रही है। देखिए यह खास रिपोर्ट। नागपुर प्रेस क्लब में मीडिया से बात करते हुए जितेंद्र आव्हाड ने कहा, भारत जैसे लोकतांत्रिक देश में चुनाव आयोग की निष्पक्षता लोकतंत्र की रीढ़ होती है, लेकिन हाल ही के घटनाक्रमों से यह भरोसा टूट रहा है। उन्होंने कहा कि यह गड़बड़ी सीट 2 सीट तक सीमित नहीं बल्कि महाराष्ट्र राज्य के कई हिस्सों में फैली है। इसका सीधा असर चुनाव के नतीजों पर पड़ सकता है और हमारे पास सबूत है कि कई निर्वाचन क्षेत्रों में लाखों वोटर्स के नाम अचानक मतदाता सूची से गायब कर दिए गए। ये सिर्फ लापरवाही नहीं, ये सुनियोजित साजिश है जिसमें उन्होंने चुनाव आयोग और मतदाता सूची की पारदर्शिता को लेकर गंभीर सवाल खड़े किए। उनका यह बयान भारत निर्वाचन आयोग के कार्यप्रणाली पर बड़ा सवाल उठाता है। ये प्रेस कॉन्फ्रेंस आगामी चुनावों से पहले एक बड़ा राजनीतिक मुद्दा बन सकती है। अब ये देखना होगा कि चुनाव आयोग इन आरोपों का क्या जवाब देता है। क्या इस पर आयोग की तरफ से कोई जवाब आएगा? क्या अन्य विपक्षी दल भी इस मुद्दे पर साथ आएंगे? इन तमाम सवालों के जवाब जल्दी सामने आएंगे। फिलहाल के लिए इतना ही। देखते रहिए महान्यूज 7। कॅमेरा पर्सन विलास पराते के साथ मैं अनुराग शिंदे। असं मला जे त्यांनी सांगितलं, म्हणजे जे मला माहिती आहे ते असं की 2 व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या। आम्ही मतदार याद्या मॅनिपुलेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ, तो काहीतरी त्यांनी 160 असा काहीतरी आकडा सांगितला होता। आणि मला जे पवार साहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही। ते म्हणाले असं कसं होऊ शकते रे, आणि त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही। पण त्या 2 व्यक्ती ते आल्या होत्या हे त्यांनी आता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं। म्हणजे मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पार पवार साहेबांपर्यंत पोहोचली होती, हे स्पष्ट पवार साहेबांनीच तुम्हाला सांगितलं। फक्त वोट चोरीबद्दल काय असेल तो विचारा, ते कबूतर हत्ती फाळणं राहुल गांधींची भूमिका ही तुमची असं आहे की आमची भूमिका नाही। मी नोव्हेंबरच्या आखरी 2024 म्हणजे नोव्हेंबर 30 किंवा निवडणूक झाल्या महाराष्ट्रात वाढलेले 76% म्हणजे 76 लाख मतं, शेवटच्या मिनिटांमध्ये झालेले 15% वाढ आणि निवडणूक आयोगाची एकंदर भूमिका ह्याच्यावरती सातत्याने नोव्हेंबर 24 पासून बोलतोय। तुम्ही फक्त उडवाउडवीची उत्तरं दिली। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एकही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेलं नाही। आणि त्याच्यावरती जाऊन माझी भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये जे पक्षांतर झालं ते पक्षांतरामध्ये दोषी असलेल्यांना माचवण्याचं काम देखील इलेक्शन कमिशननी संविधान पायदळी तुडवत केलं। पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना कुठलाही पक्ष फुटल्यानंतर दुसऱ्या पक्षाचं अस्तित्व तुम्हाला सेपरेट निर्माण करता येत नाही। तुम्हाला संबंधित सक्तीचे आमदार म्हणजे संख्येचे आमदार कायद्याच्या कक्षेत जर बसत असतील तर त्यांना पक्षात विलीन करा अशी भूमिका असताना सेपरेट पक्षाचं अस्तित्व मान्य केलं। अरे ज्या बापाने पोराला जन्म दिला त्या बापाच्या हातातनं पोरगा काढून देऊन तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर बसवलं, हे इलेक्शन कमिशननी काम केलं। आणि मी कालच सांगितलं या कटाला सुरुवात कधी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता। त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं निवडणूक आयोगाची स्थापना करताना जी सिलेक्शन कमिटी असेल, जे निवडणूक आयोग अध्यक्ष म्हणजे निवडणूक आयुक्त असेल त्या आयुक्ताची निवड करताना मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांची कमिटी असावी। ह्यांनी लोकसभेत तो कायदा नेला आणि त्याच्यातनं मुख्य न्यायाधीशांना बाहेर काढलं। मुख्य न्यायाधीश असते तर ती निपक्षपातीपणाने काम करून चांगला निवडणूक आयुक्त आला असता। यांनी त्यांना बाहेर काढलं आणि एक कॅबिनेट मिनिस्टर आतमध्ये आणला। म्हणजे 2 बीजेपीचे लोक आणि विरोधी पक्ष नेता 2:1 वरती त्यांनी आपले निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातनं राजीव पहिले इलेक्शन कमिशन झाले। आणि तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची प्रक्रिया असो, हे सगळे निवडणूक घोटाळे असो, हे सगळे राजीव यांच्या काळात झाले, ज्यांची नेमणूक ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेण्यात आली। म्हणजे ह्या कटाची सुरुवात ही तेव्हा सुरू झाली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलण्यात आले। नाही घोळ आहे का चोरी आहे का काय आहे का काय आहे,
निवडणूक आयोगाकडनं हे अपेक्षित नाही. या देशाचं संविधान बनवताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला स्वायत्त भूमिका दिलेली आहे. स्वायत्त भूमिका याच्यासाठी आहे, ऑटोनॉमस भूमिका याच्यासाठी आहे की या देशामध्ये 5 वर्षानंतर येणारी निवडणूक ही लोकशाहीला ताकद देत असते, ताकदवान बनवत असते. तुमच्या ज्या मनातले विचार मतात रूपांतरित होत असतात, त्याचं अस्तित्व दिसत असतं. ते अस्तित्व नष्ट करण्याचं जर काम होत असेल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच उद्ध्वस्त करताय. तो घोळ आहे का, घोटाळा आहे का, चोरी आहे, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. एका घरात 80 लोक, एक कोणतो रामकमल दास, त्याला 80 पोरं. म्हणजे त्याचं मी आता कॅल्क्युलेशन कळलं सकाळी उतरल्यावरती, त्याच्या बायकोला एका वर्षात 3 पोरं झाली आहेत. बघा रामकमल दास, मी ट्विट केलेलं आहे त्याची यादी, त्या यादीचा अभ्यास करा. एका वर्षात एका स्त्रीला 3 पोरं होऊ शकतात का? म्हणजे रामकमल दास कुठल्या, म्हणजे काय कुठला काय त्याचं काहीतरी ॲडव्हर्टाईज वगैरे करा तुम्ही लोकांनी, की बघा काय. सर निवडणूक आयोगाला उत्तर मागितलंय असताना आमचं कोणी उत्तर द्यावं, आम्ही फक्त निवडणूक आयोगाकडनं उत्तर मागतो आहोत. आणि जसं राजीव गांधींनी सांगितलं की राहुल गांधींनी की मी संविधानाची शपथ घेतली आहे लोकसभेत, अजून कुठलं तुम्हाला अफिडेव्हिट देऊ, कसलं अफिडेव्हिट मागता? आणि काय चालू आहे देशामध्ये? राहुल गांधींनी कुठे बोलावं? चायनावरती त्यांनी जाऊन काश्मीरमध्ये बोलावं, चायनावरती जाऊन त्यांनी कन्याकुमारीमध्ये बोलावं. हे कोण सांगणार आहे सुप्रीम कोर्ट की तुम्ही तिथे बोलू नका? मला राईट टू फ्रीडम दिलेला आहे, फ्रीडम ऑफ स्पीच दिलं आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दिलं आहे, अँड दॅट इज माय फंडामेंटल राईट विच कॅनॉट बी टच्ड, नॉट इवन बाय द सुप्रीम कोर्ट. उद्या म्हणते इथे तुम्ही पत्रकार परिषद का घेतली, तुम्ही हॉटेलला राहतात तिथे का नाही घेतली? अरे काय चालू आहे काय देशामध्ये? आवडसाहेब मत चोरीचे पुरावे आहे, मग सर्वोच्च न्यायालयात दाद का नाही? नाही, मग आमचं तेच म्हणणं आहे की ह्या जर म्हणजे आता साहेबांनी बोलल्यानंतर खरं मी बोलणं योग्य नाही, पण एका पक्षाची जर म्हणजे त्यांची काय ते मीडिया प्रमुख किंवा ज्या काय होत्या त्या जर जाऊन हायकोर्टामध्ये न्यायाधीश होणार असतील तर तुम्ही याच्यानंतर ज्या पद्धतीने सगळ्या स्वायत्त संस्था गारद करून टाकल्या, संपून टाकल्या, ज्युडिशियरीची पाळी येणार आहे. म्हणजे या देशाची लोकशाही संपवण्याचं काम स्वायत्त संस्था उद्ध्वस्त करून करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आणि याच्यावर बोलायला लागेल. ते फार प्रगल्भ आणि मोठे नेते, पण आम्हाला जे दिसतंय की पुढची 20 वर्षामध्ये भारताची लोकशाही संपलेली असेल. भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाची इंटिग्रिटी आहे, निवडणूक आयोग कॉम्प्रोमाइज्ड आहे. आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये सर्वात जास्त घोटाळे झालेत. चिखली मतदारसंघ विदर्भात आहे, जाऊन भेटा राहुल बोंद्रेला. राहुल बोंद्रेने चेकिंग केलं आहे, त्याच्याकडे झालेल्या मतदानामधले ज्या लोकांनी मतदान केलं ते गावातच राहत नाही आहेत. गेले वर्षभर ते गावातच आलेले आहेत. हे बाहेरनं लोक आणायची, त्यांची नावं 1 महिन्या अगोदर नोंदवून घ्यायची, ती जाहीरच झाली नाहीत. सप्लिमेंटरी यादी मतदार यादीत जाहीर झाली नाही. अचानक ती मतदार यादीत 1 दिवस आधी उमेदवारांच्या हातात आली. ती माणसं कुठनं आली, काय आली माहीत नाही, मतदान करून निघून गेली आणि निवडणुकीचे निकाल लागले. 4 महिन्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 200 जागांवरती महाविकास आघाडी पुढे होती, ती डायरेक्ट 50 वर आली. एवढा स्विंग होत नाही. शेवटच्या तासामध्ये झालेलं मतदान आणि मतदानाची वाढलेली दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंतची टक्केवारी हीच मुळात संशयास्पद होती. पण मला अभिनंदन करायचं राहुल गांधींनीचं की त्यांनी अभ्यास करून एक मत मोजून दाखवलं. एक मत. एका घरात 80 माणसं झोपणार कसे, कोणावर झोपणार? शेवटचं टार्गेट संविधान संपवायचं हेच आहे का? म्हणजे जिथे तुम्ही संविधान का बदलू नये अशी सभा घेता, पुण्यामध्ये सभा झाली, संविधान का बदलू नये, त्याच्यातच सगळं आलं. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता
रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।